राष्ट्रवादीने अकांड तांडव न करता रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार दिले। मंत्री उदय सामंतांच्या रायगडातील शिवसेना नेत्यांना कानपिचक्या आहे। शिवसेनेला एकाकी पाडल्याची आमदारांनी तक्रार केली। रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीची ताकद जनता ठरवेल, उद्योग मंत्री उदय सामंतांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांचे काही हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही। महाडमध्ये आपण असं म्हणतो की शरद शेठ आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर, महेंद्र थोरवेंचे आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही। मग माझ्याबरोबर कोणाचे हेवेदावे आहेत? माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत, किती कुवतीचे आहेत ते जनता ठरवणार आहे। त्याच्यामुळे आम्ही आकांडतांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो। पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं फॉर्म भरलेले आहेत, त्याच्यामुळे मला त्याचं काही दुःख नाही, उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।